परंतु आज आपल्यामध्ये जे आलेले आहेत डॉक्टर श्रीराम लागू, 200हून अधिक चित्रपटात आणि नाटकात काम केल्यानंतरही ते वादग्रस्त भूमिका घ्यायला तयार असतात आणि प्रत्यक्ष रस्त्यावरतीच एक प्रकारे उतरायला तयार असतात. आणि म्हणून मला त्यांच्याबद्दल नेहमीच एक कुतूहल वाटत आलंय की आता 73 वर्षाचे झाले पण वादात उतरायची खुमखुमी तुमच्यातनं काही जात नाही. कशात नाही निर्माण झाली असेल? कारण स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला तुम्ही कॉलेजमध्ये होतात आणि मेडिकल करिअरच करायचं ठरवलं होतं, नाटकातही नव्हतात खरं म्हणजे त्यावेळेला. आणि मग एकदम तुम्हाला अशी उपरती का झाली की ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की ते सगळं स्वातंत्र्यात जे आपण काय स्वप्न पाहिलं ते फजूल गेलंय आणि आता आपणच काहीतरी करायला वेगळ्या ढंगाने वेगळ्या पद्धतीने उतरायला पाहिजे? खरं म्हणजे स्वातंत्र्य चळवळीमध्ये सुद्धा मी होतो. म्हणजे 1942 साली जेव्हा गांधीजींनी स्वातंत्र्याची शेवटची चळवळ उभी केली, ब्रिटिशांनो चले जाओ, त्यावेळेला मी इंग्रजी 6वीत किंवा 5वीत असा काहीतरी होतो. परंतु त्यावेळेला संबंध वातावरण त्या चळवळीनं इतकं भारावून गेलेलं होतं आणि आम्हाला सतत असं सांगण्यात येत होतं आमच्या सगळ्या मोठमोठ्या पुढाऱ्यांच्याकडून. त्याच्यामध्ये गांधी होते, नेहरू होते, आझाद होते, पटेल होते, सावरकर होते, सगळे होते. ते असं सांगत असत की आमच्या देशाच्या समाजामध्ये अनेक त्रुटी आहेत, आम्हाला माहिती आहे, अनेक दोष आहेत, आम्हाला माहिती आहे. तो अडराणी आहे, तो दरिद्री आहे, तो अंधश्रद्धा आहे, तो आळशी आहे, अस्वच्छ आहे, बेशिस्त आहे, अनेक आहे. पण या सगळ्या समस्या सोडवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ब्रिटिशांना इथून हाकलून द्या. ब्रिटिशांना इथून हाकलून लावलं की या सगळ्या समस्या चुटकीसरशा सुटणार आहे. आणि आमचा त्यावेळेला विश्वास होता. आणि 47 साली आम्ही ज्यावेळेला मेडिकल कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षात होतो त्यावेळेला ब्रिटिश इथून हाकलले गेले की स्वातंत्र्य मिळालं. त्यामुळे मग आम्ही असा विचार केला की आता आपलं काम संपलं. आता या मंडळीने आपल्याला सांगितले ना, ब्रिटिश इथून गेले की आपल्या देशाच्या सगळ्या समस्या सुटणार, तेव्हा आता ते सुटणार. आता आपण काय करायचं? आपल्याला आता नाटकात कामं करायला आवडतात तर नाटकं करायची, डॉक्टरकी शिकायला आपण इथे आलेलो कॉलेजमध्ये तर नीट डॉक्टरकी करायची. आणि समाजाकडं संपूर्णपणे पाठ फिरवून आम्ही एखाद्या शामरुगासारखे वाळवंटात डोकं खुपसून बसलो. तिकडं समाजाचं काय चाललेलं आहे आम्ही कधी विचारच केला नाही, कारण आम्हाला खात्री होती की हे सगळी माणसं खोटे कशी बोलतील, ते खरंच बोलत असणार. आणि नंतर ज्या वेळेला 75 साली इंदिराबाईंनी आणीबाणी पुकारली त्यावेळेला आम्ही एकदम खाडकन जागे झालो आणि एकदम बघायला लागलो मागे की बाबा एवढी काय परिस्थिती आपल्या देशात आली. आणि मागे वळून पाहिल्यानंतर लक्षात असं आलं की या समस्या सुटल्या तर नव्हत्याच, उलट जास्त जास्त गंभीर झालेल्या होत्या. आणि मग त्या का झाल्या असाव्यात अशा? ही सगळी काय मंडळी खोटं बोलत होती? नव्हती. तर मग का बोलत असावेत? या अशा काय झाला अशा देशाची आमच्या परिस्थिती? मग विचार करता करता असं वाटलं की बाबा याला जबाबदार खरं म्हणजे आपली पिढी आहे. आमची पिढी, त्याला मी गाफील पिढी असं म्हणतो, ती पिढी जबाबदार आहे. कारण 47 साली स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर गांधीजींनी सांगितलं होतं की काँग्रेसचं कार्य आता संपलेलं आहे, राजकीय स्वातंत्र्य मिळालेलं आहे, आता देशोद्धाराला, समाजोद्धाराला, समाज सुधारणाच्या कामाला लागा. जे आगरकर टिळकांना 100 वर्षापूर्वी सांगत होते तेच गांधींनी पुन्हा 48 साली सांगितलं होतं. परंतु त्यावेळेला राजकीय सत्ता प्रथम हातात आलेली असल्यामुळे तिचा मोह इतका जबरदस्त होता की आमच्या सगळ्या राजकारण्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि तो गांधींचा आवाज अगदी अतिशय दुर्बळ त्यावेळेला ठरला. परंतु त्याला जबाबदार मग आमची संबंध पिढी आहे. काही लोक राजकारणात गेले, आम्ही नाटकात गेलो, एवढाच फक्त फरक आहे त्याच्यामध्ये. म्हणजे फक्त त्यांनाच दोष देऊन त्यांना दोष देऊन आमचं चालणार नाही. आणि आज आता आमच्या लक्षात असं येतं की राजकारण्यांना दोष आपण देतो, परंतु लोकशाही समाजामध्ये संपूर्णपणे राजकारण्यांना दोषही देता येत नाही. हा, नाही तर मग तुम्ही राजकारणातच पडला असतात. राजकारणात आम्ही पडलो असतो जर वाईट असतं हो, परंतु केवळ राजकीय आमचे राज्यकर्ते नालायक आहेत असं म्हणून माझी जबाबदारी संपत नाही. कारण लोकशाही समाजामध्ये राज्यकर्ते जर नालायक असले, आणि ते आहेतच, ते नाहीत असं मी म्हणतच नाही, गेल्या 50 वर्षातले सगळे आमचे, परंतु त्याचा अर्थ असा आहे की लोकशाही समाजामध्ये नालायक राज्यकर्त्यांना निवडून देणारा समाज नालायक असतो, तेव्हाच ते राज्यकर्ते नालायक होतात. तेव्हा ते राज्यकर्ते जर आम्हाला लायक पाहिजे असेल तर आमचा संबंध समाज लायक केला पाहिजे. लायक माणसांच्या समाजातूनच लायक राज्यकर्ते निर्माण होऊ शकतात ना. नालायकांच्या समाजातून कसे होणार? तेव्हा मग आता समाजाला लायक करायचं. म्हणून मग तुम्ही तिकडे, म्हणून मग आम्ही आमचा मोहरा एकदम तिकडे वळवला. पण तिथे मग तुम्हाला खरं खूप पर्याय होते. म्हणजे समाजकारणच जरी म्हटलं तर अगदी पर्यावरणाच्या चळवळींपासून ते अगदी गांधीवादी सुधारवादापासून, पण तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा एक विशिष्ट क्षेत्र, एका विशिष्ट तत्वज्ञानाला अनुसरून निवडलं. म्हणजे त्याचं कारण नास्तिकवाद हाच एक पायाच होता. त्याचं कारण असं की आपल्या समाजामध्ये जे दोष आहेत त्यातले बहुतांशी दोष
हे त्याच्या धर्मांधतेमुळे, देवांधतेमुळे, अंधश्रद्धेमुळे निर्माण झालेले आहेत. तो समाज अत्यंत दैववादी झालेला आहे, परिणामी अत्यंत नाकर्ता झालेला आहे आणि त्यामुळे या समाजाला जागं करणं म्हणजे त्याच्यामधली ही अंधश्रद्धा नाहीशी करून टाकणं, त्याच्याशिवाय हा समाज हलणार नाही. आणि अंधश्रद्धांचा विचार करताना लक्षात असं आलं की या ज्या छोट्या छोट्या अंधश्रद्धा आहेत, म्हणजे एखादा बाबा असा हवेत हात करतो आणि एक सोन्याचं घड्याळ काढतो, किंवा एखादा बाबा म्हणतो मी पाण्याला हात लावला की त्याचं पेट्रोल होतं वगैरे वगैरे, या सगळ्या ज्या अंधश्रद्धा आहेत, या सगळ्या अंधश्रद्धांचं बीज परमेश्वर ही संकल्पना आहे. हा बाबा घड्याळ कसं करतो, सोन्याचं घड्याळ कसं काढतो हवेतून, तर त्याला एक दैवी शक्ती आहे. हा पाण्याचं पेट्रोल कसं करतो, तर त्याला एक दैवी शक्ती ते आहे. काही लोक स्वतःला भगवानच म्हणवतात. ते भगवान म्हणवतात, ते म्हणजे म्हणवू लागलेच ते, कारण त्यांना ते लक्षात आली युक्ती. आणि मग एक समाजामध्ये असा शोषण करणारा बदमाशांचा वर्ग मोठा तयार झाला की त्यांना कळलं की हा समाज मेंढरांचा समाज आहे, या समाजाला मी वाटेल तसा वागवू शकतो. त्याला फक्त देवाची भीती घातली की तो हे करतो, की तू असा जर वागला नाहीस तर देव तुला पाप देईल. कुठलीही एक काहीतरी पार्वती मा उठते आणि ती म्हणते मी पोटावर हात ठेवला तर गर्भाशी कुठलीही बाई, अगदी वांज असलेली बाई सुद्धा तिच्या पोटामध्ये गर्भधारण होते आणि तिच्याकडे जायला आमच्या लोकांचे क्यूजच्या क्यूज लागतात. आज सुद्धा मी बघतो या निरनिराळ्या ठिकाणी दर्शनं घ्यायला जे वाढतायत. जातात. वाढतायत पंढरपूरच्या यात्रेची संख्या प्रचंड वाढते, शिर्डीला जाणाऱ्या लोकांची संख्या वाढते. दरवेळेला ॲक्सिडेंट झालेले जर पाहिले तर ते त्या शिर्डीच्या साईबाबाकडून परत तरी येत असतात किंवा दर्शनाला जात तरी असतात. पण हे काही त्यांच्या डोक्यात येत नाही की अरे मग बाबा मला त्या परमेश्वरानं कसं, माझ्या वाहनाला का अपघात घडवला, माझं संबंध कुटुंब कसं नामशेष केलं, इतका साधा विचार कसा येत नाही. आणि मग असं ठरवलं की हा विचार जर आपल्याला समाज कल्याणाचा वाटतो आहे तर तो लोकांच्या पुढं मांडणं हे आपलं कर्तव्य आहे. आगरकर म्हणाले होते, ते माझ्या डोक्यात फार घुसून बसलेलं आहे की जर एखादा विचार आपल्या मनामध्ये आला आणि तो खरोखरच समाज कल्याणाचा विचार आहे अशी जर आपली मनोमन खात्री पटली तर तो समाजापुढं मांडणं, बेधडकपणे मांडणं हे तुमचं कर्तव्य आहे. मग त्याकरता दगडधोंडे खाल्ले तरी चालतील, देहदंड सोसावा लागेल तरी त्याला सुद्धा तयारी पाहिजे. तर ह्याच्यामध्ये भूमिका वगैरे घेण्याचा काही प्रश्न नाही. हा प्रश्न आहे साधा की माझ्या काही कन्व्हिक्शन्स आहेत आणि त्या लोकांच्या पुढं मांडण्यामध्ये लोकांचं कल्याण आहे असा माझा विश्वास आहे, तर त्या मी मांडत राहणार. पण ज्या लोकांपर्यंत जायचं तेच लोक तुमच्यावरती तुटून पडले ना. ते तुटून पडतीलच, ते अनेक वर्ष माझ्यावरती तुटूनच पडतील. माझ्यावरती कशाला, मी तुम्हाला सांगितलं त्या आगरकरांच्या वरती असेच तुटून पडले होते. त्यांची तर प्रेतयात्रा त्यांच्या जिवंतपणे त्यांच्या घरावरून लोकांनी काढलेली होती. अर्थ एवढाच आहे की इतकी वर्ष झाली तरी अजून समाजामध्ये काहीही फरक पडलेला नाही. हो, म्हणजे तुम्ही राजकारण्यांच्या विरोधी बोललात तर लोकांना चालतं, मंत्र्यांच्या, सत्ताधाऱ्यांच्या. पण तुम्ही साक्षात देवालाच, परमेश्वरालाच तुम्ही वेठेला धरता, हे कसं काय, असा तो प्रश्न हा तो प्रश्न येतो. परंतु मला असं वाटतं की परमेश्वर असं जे मानलं जातं ना की ही परमेश्वर ही कल्पना किंवा धर्म ही संकल्पना ही माणसाला एक आंतरिक गरज आहे. तर वास्तविक पाहता आज विज्ञानाने असं स्वच्छ सिद्ध केलेलं आहे की ती आंतरिक गरज वगैरे काहीही नाही. एखादं नवजात मूल जर एखाद्या निर्जन बेटावर कुठल्याही संस्काराशिवाय वाढवलं तर त्याच्या डोक्यामध्ये परमेश्वर, धर्म वगैरे या असल्या खोलचट कल्पना अजिबात येत नाही. वुल्फ बॉयची आपल्याला माहिती आहे, एखादा जंगलात हरवलेला मुलगा लांडग्यांच्या कळपामध्ये वाढतो, चांगला 6-7 वर्ष, 8 वर्ष, 10 वर्ष वाढतो. तो मुलगा जो असतो त्याच्या डोक्यामध्ये परमेश्वर किंवा धर्म वगैरे या कल्पना येत नाही. या सगळ्या कल्पना पिढ्यानपिढ्या सुमारे 10,000 वर्ष तरी झाली असावी असा माझा अंदाज आहे, जेव्हा माणसाने पहिल्यांदा परमेश्वराची संकल्पना डोक्यामध्ये आणली त्यावेळेला. आणि या इतक्या वर्षामध्ये जी कल्पना अशी खेळ्यासारखी घट्ट संस्कारांनी बसवलेली आहे. डॉक्टर व्यवसाय करणारे सुद्धा खूप लोक 100% अंधश्रद्धाळू आहेत ना, आहेत डॉक्टरीत, म्हणजे जे बघा, म्हणजे विज्ञानाच्या किती ते खोल शिक्षणातनं जातात. हो, पण विज्ञानाचं शिक्षण आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याच्यामध्ये फार मूलभूत फरक आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन असायला काही मनुष्य वैज्ञानिक असावा लागतो असं नाही, आणि प्रत्येक वैज्ञानिक असलेला त्याचा दृष्टिकोन वैज्ञानिक असतोच असंही नाही. अनेक सर्जन्स मला असे माहिती आहेत की जे ऑपरेशन थिएटरमध्ये जायच्या आधी गणपतीची पूजा केल्याशिवाय थिएटरमध्ये पाऊल टाकत नाही. मग तो पेशंट आतमध्ये कितीही सिरियस असला तरी पहिल्यांदा गणपतीची पूजा आणि मग सर्जरी, तेव्हा तो भाग वेगळा. सांगायचा मुद्दा असा की हे काढून टाकणं सोपं नाही. आज इतक्या वर्षांच्या प्रयत्नाने, 4वा कामपासून हे प्रयत्न चाललेले आहेत.
आगरकर तर 100 वर्ष झाली, चार्वाकांना 5000 वर्ष झाली. हो, चार्वाकांनी 5000 वर्षापूर्वी निरीश्वरवाद मांडलेला आहे आमच्या वैदिक संस्कृतीमध्ये, हो. आणि तरी सुद्धा अजून काहीही ढिम्म सुद्धा झालेलं नाही. पण मग हाच फरक आहे का तुमच्या मते आपल्या आणि युरोपियन समाजामध्ये तुलनेने, की युरोपमध्ये तेवढ्या प्रमाणात आपल्याला अंधश्रद्धा दिसत नाही, दिसत म्हणजे नाही. दैनंदिन जीवनावरती तरी त्या अंधश्रद्धेचा संस्कार नाही जसा मला आपल्या- असं वाटतं, एक तर पहिली गोष्ट, युरोपला वैज्ञानिक म्हणण्यापेक्षा सुद्धा इंडस्ट्रीयल रेव्होल्युशनचा फार मोठा फायदा झाला. इंडस्ट्रीयल रेव्होल्युशन त्यांच्याकडे ज्या काळामध्ये झाली, त्या काळामध्ये आपल्याकडे शिवाजी महाराज राज्य करत होते. त्याला आता 300 वर्ष होऊन गेली. 300 वर्षामध्ये आमच्याकडे तांत्रिक सुधारणा किती झाला, वैज्ञानिक सुधारणा किती झाल्या, आणि युरोपमध्ये किती झाल्या. युरोपमध्ये जी सबंध अशी इंडस्ट्रीयल क्रांती झाली, ती जर आपल्याकडे झाली असती ना, तर आपल्याला हळूहळू त्यातलं वैयर्थ लक्षात आलं असतं, देव किंवा परमेश्वर या संकल्पनेचं. लोक आता असंही म्हणतात की सोव्हिएट युनियनमध्ये सगळा समाज नास्तिक करून टाकलेला होता, कम्युनिस्ट क्रांती झाली त्यावेळेला, आणि आता बघा विघटन झाल्याबरोबर सगळे लोक विथ व्हेंजन्स असे दुपटीनं आस्तिक झाले. हे कसं काय? दैववादाकडे आले. त्या अर्थी मग ते त्यांच्या डोक्यामध्ये ते मोडचंच काहीतरी असलं पाहिजे, तर ते तसं नाही आहे. पण सोव्हिएत युनियन तसं पूर्ण झालेलं नाही हा. नाही नाही, जरी हे झालं जास्त प्रचार असलं आहे. तरी माझं म्हणणं त्याच्यात उलट असं आहे की ही जी गोष्ट आहे निरीश्वरवाद, ही तुमच्यावरती लादून उपयोग नाही, ही प्रबोधनाने पटवून दिली पाहिजे माणसाला. जसं माणूस जर संस्कारक्षम आहे तर परमेश्वर आहे, परमेश्वर आहे, परमेश्वर आहे हा संस्कार जसा झाला, तसा परमेश्वर नाही, परमेश्वर नाही, परमेश्वर नाही असा संस्कार कदाचित आम्हाला एक आणखी 5000 वर्ष करावा लागेल, तेव्हा माणूस कदाचित संपूर्णपणे स्वतंत्र होईल या कल्पनेतून. पण त्याच्यावरती असं एक अवलंबित्वाचं जे एक दडपण आहे, त्या अवलंबित्वाच्या दडपणामुळे त्याला सुरक्षितता पण मिळते असं खूप मानसशास्त्रज्ञ सांगतात. नाही, आता मी तेच सांगितलं ना की हो, पण त्याच्यावरतीच त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जे त्या मुक्त करायला पाहताय त्याला, त्या अवलंबित्वापासून, तर तो मुक्त होत नसून तो विल्डरनेस मध्ये जातो, म्हणजे तो एकदम असा असुरक्षित होतो, बरोबर आणि आहे. त्या असुरक्षितता त्याला सहन होत नाही. बरोबर आहे. असं त्यांचं तुम्हाला उत्तर आहे. नाही, तो तसा जाणारच. त्याचं कारण असं आहे की आम्ही जर नुसती परमेश्वराची कल्पना डोक्यातून काढून टाकली आणि त्याला सबस्टिट्यूट जर काही दिला नाही, तर तो मनुष्य असा सैरभैर होणारच. म्हणून त्याला विवेकवाद हा त्याचा सबस्टिट्यूट आहे. मला वाटतं तुम्ही अतिशय एका महत्वाच्या मुद्द्यावरती आलेला आहात.